नमस्कार. खऱ्या अर्थानं आज रविवारचा दिवस आहे. प्रचंड पाऊस पडतोय, परंतु बोधी ब्लेंडेड लर्निंग स्कूलच्या माध्यमातून जो उपक्रम आज राबवण्यात येतोय, आपण पाहतोय की खारघर पनवेलमध्ये जो पांडवकडा आहे हे पर्यटक स्थळ खऱ्या अर्थानं पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. परंतु ज्या पद्धतीने पाऊस पडतो आणि जी धोक्याची सूचना दिली जाते, यामुळे अनेक पर्यटकांना आपला जीव गमावा लागतो. आपण पाहतो की पावसाळा सुरू झाल्यानंतर पर्यटकांना इथं बंदी केली जाते, परंतु अनेक कॉलेजवीर इथं आपल्या जीवावर बेतून वरती जाण्याचा प्रयत्न करतो. पोलीस अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील किंवा वन विभागाचे कर्मचारी असतील, ह्या लोकांच्या सूचना न मानता हे लोक असं करतात आणि जीव बेततो. आणि म्हणूनच बोधी ब्लेंडेडच्या माध्यमातून आज ही जनजागृती करण्यात आलेली आहे. आणि ह्या जनजागृतीसाठी खास आपण पाहिलं की अनेक मान्यवर, अनेक विद्यार्थी इथं उपस्थित राहिलेले आहेत. आपण जाणून घेऊयात ह्या कार्यक्रमामागची जी भूमिका आहे. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ समाजसेवक सुरदादा गोवारी, जे राधा इन्स्केपचे चेअरमन आहेत. त्यांचे विद्यार्थी ते स्वतः इथं उपस्थित राहिलेले आहेत. दादा, काय संदेश द्याल जे विद्यार्थी आपला जीव धोक्यात टाकून इथे येण्याचा प्रयत्न करतात? काय संदेश द्याल? नवी मुंबई पोलीस व फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या व बोधी संघटनेच्या आज संयुक्त विद्यमाने ज्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हे स्तुत वाखाणण्याजोगे आहे. आणि आज भावनेच्या भरी आज तरुण या ठिकाणी पांडवकडा ठिकाणी येत आहेत. आज पोलीस संघटनेचा पोलिसांचा बंदोबस्त, फॉरेस्ट डिपार्टमेंटची इथे म्हणजे बंदी असून देखील त्यांना धुडकावून काही तरुण आपल्या मजेसाठी येत असतात आणि त्यांना भान नसतो. मग तिकडं काय पिन आणि मग त्या ह्याच्यात प्रवाहात उडी मारणं वगैरे काय अशा ज्या घटना घडतात आणि ते त्या घटनेच्या याच्यातून त्यांची ऍक्सिडेंटली होतं आणि अनेक तरुणांचे जीव या ठिकाणी गेलेले हे लोकांना माहीत असून देखील आणि बंदी धुडकावून देखील या ठिकाणी येत आहेत आणि आपले प्राणाची आहुती देत आहेत. ह्या माझ्या तरुणांना सांगणं अशा ठिकाणी ज्या शासनाने आपल्या ठिकाणी बंदी आपल्या ह्या चांगल्यासाठी या बंदी ठेवलेली आहे आणि हे जुगारून आपण काय आपल्या जीवाची हानी करू नका आणि ते तंतोतंत गव्हर्नमेंटने केलेल्याचं पालन करा आणि जीव वाचवा, एवढंच मी तरुणांना या ठिकाणी बोलू शकेन. धन्यवाद. हे होते सुरदादा गोवारी, जे राधा इन्स्केपचे चेअरमन आहेत. डीजी गोवारी ज्युनियर कॉलेज कामोटे या कॉलेजचे ते चेअरमन आहेत. आपल्यासोबत वन विभागाचे अधिकारी आहेत जाधवताई. मॅडम नमस्कार. काय आवाहन कराल? सकाळी 7 वाजल्यापासून आज इथं तुम्ही उपस्थित आहात आणि पाहता की विद्यार्थी तिथे जाण्याचा प्रयत्न करतायत. ह्या तरुणांना काय आवाहन कराल? मी एवढं सांगेल की जोपर्यंत पर्यटक स्थळ म्हणून घोषित नाही केलं जात, सेफ्टीच्या दृष्टीने सर्व बंदोबस्त केला जात नाही, तोपर्यंत कुणीही पांडवकडा धबधब्यासाठी, वॉटरफॉल साठी कुणी येऊ नये. तोपर्यंत आम्हा फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य करावं, एवढंच मी बोलीन. आपण पाहतो की खारघर पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी देखील इथे उपस्थित आहेत. आणि त्यानंतर विशेष करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आणण्यासाठी डीएसपी कॉलेज कामोट्याचे विद्यार्थी, शिक्षक इथे उपस्थित आहेत. आपल्यासोबत प्राध्यापक घाडगे सर आहेत, जे डीएसपी कॉलेज कामोट्याचे आहेत. सर, आज तुम्ही मोठ्या संख्येने इथे ह्या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहात. काय विद्यार्थ्यांना संदेश द्याल एक शिक्षक म्हणून? माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे डीएसपी कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी या जनजागृती कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. पांडवकडा हे नवी मुंबईतील असं एक पर्यटन क्षेत्र आहे जिथे म्हणजे अप्रतिम क्षेत्र आहे, पण तिथे प्रशासन चांगल्या पद्धतीने काळजी घेऊन सुद्धा काही कॉलेजमधले विद्यार्थी म्हणा, विविध इतर लोक म्हणा, अगदी हुल्लडबाजी करतात, त्याच्यामुळे त्यांचा जीव जाण्याचा संभव असतो. तर बरेच या ठिकाणी असे अपघात घडलेले आहेत. तर इथून पुढे तसे अपघात न घडावेत यासाठीच आपण हा जनजागृती कार्यक्रम करत आहोत. तर बाळाराम पाटील साहेब हे कायम असं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आम्हाला कायमच साथ देत असतात. त्यांच्या वतीनेच आम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो आहे. धन्यवाद सर. आपण पाहतोय की डीएसपी कॉलेज कामोटेचे प्राध्यापक गाडगे सर, त्यांचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत. या कार्यक्रमाची उद्देश काय हे आपण जाणून घेणार आहोत. बोधी ब्लेंडेडच्या संचालिका कोमल मॅडम आपल्या सोबत आहेत, प्राध्यापिका कोमल मॅडम. मॅडम, काय सांगाल, काय या मागचा उद्देश आहे? आजच्या कार्यक्रमाचा हेतू असा आहे, बोधी ब्लेंडेड लर्निंगच्या वतीने आज टीचर दिनाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण इथे पांडवकडा या धबधब्याच्या साठी जनजागृतीची मोहीम आम्ही राबवली आहे. त्याच्यासाठी आमच्या बोधी ब्लेंडेडच्या लर्निंगच्या वतीने मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमाचा हेतू सांगते. पांडवकडा हा खारघरमध्ये एक स्थिर ऐतिहासिक धबधबा आहे. ऐतिहासिक म्हणण्याचं कारण असं की सगळेजण म्हणतात की पांडवकड्याच्या इथे पांडवांनी वास्तव केलेला आहे असं म्हणतात, पण ते जे काही आहे ते बाजूला ठेवून मेन मुद्दा आहे की पांडवकडा हा धबधबा
पर्यटकासाठी खूप आकर्षक असतो आणि मनाला मोहित करणारा असतो, पण जेवढा हा आकर्षित आहे तेवढाच आपल्या जीवाला धोका देणारा देखील आहे. त्याच्यासाठीच सरकारच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील अनेक धबधब्याच्या ठिकाणी प्रतिबंधित केलेले आहे धबधबे, त्याच्यामध्ये पांडवकड्यांचा देखील समावेश होतो. त्यामुळे बोधी ब्लेंडेड लर्निंगच्या वतीने मी सगळ्यांना सांगू इच्छिते, आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि आपल्या आई वडिलांसाठीचा पण विचार करून आपण आपला जीव धोक्यात घालू नये. आणि मी बोधी ब्लेंडेडच्या वतीने सगळ्यांना विनंती करते की तुम्ही नवी मुंबई पोलिसांनी जे काही आदेश आणि जे नियम दिलेले आहेत त्याची तुम्ही काटेकोरपणे बजावली पाहिजे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे. थँक्यू. धन्यवाद. या होत्या बोधी ब्लेंडेडच्या संचालिका कोमल मॅडम. आपल्या सोबत खारघर पोलीस ठाण्याचे काही अधिकारी सोबत आहेत जे सकाळी 7 वाजल्यापासून आपल्या गस्तीसाठी आहेत, आपल्या सुरक्षेसाठी. आता खऱ्या अर्थानं ही जी मुलं कॉलेजची येतात आपली नजर चुकवरती जाण्याचा प्रयत्न करतात, आपण नेहमीच प्रयत्न करताय, काय आव्हान कराल खारघर पोलीस स्टेशनच्या वतीनं? नमस्कार, मी PSI सुरज जाधव, खारघर पोलीस स्टेशन. सगळ्यात पहिलं बोधी ब्लेंडेड लर्निंग कार्यक्रमाचे मी आभार मानतो की त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला की बाबा वरती नवीन असलेले जे यंग मुलं आहेत, मुली आहेत किंवा बाकी लोकांनी जाऊ नये. तर सांगायचा मुद्दा असा आहे की बाबा सध्याच्या कंडिशनला जे वातावरण तुम्ही बघताय, न्यूज बघताय, काय परिस्थिती आहे, सगळीकडे रेड अलर्ट झालेला आहे, बऱ्याच ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. कोकणातली एक नवीन घटना घडली, जी कोण मुलगी रेड स्टार होती, तिचा कसं दुर्दैवी अंत झाला आहे, काय गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करा. आपलं आयुष्य खूप चांगलं आहे, विनाकारण ह्या फालतू गोष्टीसाठी नका ते करण्याच्या भानगडीत जाऊ नका. सध्याचे सिच्युएशन बघताय तर तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाता ती एकदम जरी निसर्गरम्य असलं तरी तेवढं भयावह सुद्धा आहे. अरे सांभाळायला तुम्हाला कोण तिथे येणार नाही, आणि जेव्हा घटना घडते तेव्हा मग नंतर दुःख करत बसण्यात आणि तुमचं पेक्षा जास्त दुःख तुमच्या घरच्यांना होतं. त्यामुळे ही गोष्ट स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करा. मला सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे, ऑलरेडी पावसाळा सुरू होतानाच माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने 144 कलम लागू झालेला आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जर विनाकारण काही लोक ऐकत नसाल तर आम्हाला मग 188 प्रमाणे कारवाई करायला लागेल, जेणेकरून तुम्हाला विनाकारण त्रास होईल. त्यामुळे स्वतःचं नुकसान करून घेऊ नका, एवढंच फक्त सगळ्यांना मला सांगायचं. धन्यवाद. हे होते पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक सुरज जाधव साहेब. खऱ्या अर्थानं आपला जीव धोक्यात टाकून आपल्या कुटुंबाची देखील हानी करू नका असा संदेश त्यांनी दाखवलेला आहे. शासनाचे जे आदेश आहेत ते काटेकोरपणे पाळावेत. ह्या बोधी ब्लेंडेडचा ह्या मागचा उद्देश काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्या बोधी ब्लेंडेडचे जे संचालक सल्लागार आहेत त्या सल्लागारांचं नेमकं मत काय आहे, काय ह्या मागचा आयोजनाचा उद्देश आहे? नमस्कार. आज सर्वप्रथम मी बोधी ब्लेंडेड लर्निंगतर्फे सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. आज एक गुरुनी शिष्याला जे काही घडवलंय त्यासाठी शिष्याकडून गुरुला आभार प्रदर्शन करण्याचा दिवस आहे. त्यामुळे आज एक गुरु म्हणून मी इथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना घेऊन जे जनजागृती आपण करत आहोत त्याचा उद्देशच असा की विद्यार्थ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. आपण पाहत आहात महाराष्ट्रभर अनेक घटना घडत आहेत की कुटुंब, विद्यार्थी आणि इतर सर्व हे जे धबधब्याच्या ठिकाणी भिजायला जात आहे, आनंदाची मजा घ्यायला जातात, निसर्गाचा सौंदर्याचा आनंद घ्यायला जात आहेत, पण अनावधानाने त्यांचा जीव धोक्यात येत आहे आणि कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. अशाच काही घटना मागचे अनेक वर्ष खारघरच्या पांडवकडा या धबधब्यावरती घडलेले आहेत आणि त्यामध्ये नाहक जीव गेलेला आहे, हा विद्यार्थ्यांचा गेलेला आहे. त्यामुळे आज बोधी ब्लेंडेड लर्निंगचे सर्व विद्यार्थी, DSP कॉलेजचे विद्यार्थी व इतर अनेक विद्यार्थी जे आमच्या आज या सुस्त कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत त्यांच्या वतीने आपण कायद्याचे कलम आहेत, शिक्षा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण एक शिक्षक या नात्याने आम्ही सर्वांना एक गुलाबाचं पुष्प देऊन कळकळीची विनंती करू इच्छितो की आपण आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. कारण आपला जीव हा फक्त आपला नाही तर आपल्यावरती निस्सीम प्रेम करणाऱ्या आपल्या कुटुंबाचा आणि इतरांचा आहे. त्यामुळे आज इथे उपस्थित सर्व जे काही विद्यार्थी आहेत, पालक आहेत, मित्रपरिवार आणि आपण इतर जे काही बघतोय जे या निस्सीम सौंदर्याचा आनंद घ्यायला आलेले आहेत, तर तो आनंद आपण दुरून घ्यावा. पोलिसांनी दिलेल्या नियमांचं कठोरपणे पालन करावं आणि आपल्या सर्वांचं आयुष्य सुंदर करावं आणि त्याचं संरक्षण करावं. हीच आमची आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना देण्याची सूचना आहे आणि विनंती आहे. धन्यवाद. हे होते प्राध्यापक कामड कडाळे जे बोधी ब्लेंडेडचे सल्लागार आहेत. खरं तर आपला जीव, आपलं आयुष्य हे कुटुंबासाठी किती अनमोल आहे, आपल्या समाजासाठी किती अनमोल आहे, देशासाठी किती अनमोल आहे हा संदेश देण्यासाठी आज खऱ्या अर्थानं ते इथे आलेले आहेत. आणि यासाठी विशेष तत्वाने DSP कॉलेज कामोठे यांचे अनेक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झालेले आहेत. राधा इन्स्केप असेल, DG गोवारी कॉलेज असेल आणि विविध संस्थांचे विद्यार्थी इथे सहभागी झालेले आहेत. पोलीस प्रशासन असेल, वन प्रशासन असेल, या सर्वांच्या माध्यमातून आज हा स्तुत्य उपक्रम होतोय. मला असं वाटतं की हा उपक्रम आपण यशस्वी करूयात आणि आपला जीव वाचवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी जे काही आवाहन केलंय त्या आव्हानाचं पालन करूयात आणि आपल्या आयुष्याचं, आपल्या जीवनाचं रक्षण करूयात. धन्यवाद.